हाय रिया. हाय किरण, बस ना. हाय, कशी आहेस तू? मी मस्त मजेत. तू कसं आहे? मी एकदम मस्त. पण तू इकडे कशी काय? अरे इकडे आम्ही आता फ्लॅट घेतलाय, इथे राहायला आलो. हो, क्या बात आहे. इकडे शिफ्ट झालात? हो, अरे नक्कीच शिफ्ट झालोय आम्ही. हो, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू काय म्हणतोस, तू इथे कसा काय? अरे मी ॲक्च्युली माझ्या फ्रेंडला सोडायला गेलो होतो. जाताना इथून मला तू दिसलीस म्हणून मी थांबलो इथे. ओके असं. ओके. बाकी काय म्हणतोस? काय रे, बरेच दिवस झालं तू कॉलेजमध्ये पण दिसला नाहीयेस. वैभव विचारत होता. अरे ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी त्या गडबडीमध्ये होतो, त्यामुळे मला यायला नाही जमलं. आणि ते वैभवचे आणि माझी भेट नाही झाली ना, त्यामुळे तो तुला विचारला असेल. ओके, हा कदाचित तसं असू शकेल. येस येस. बाकी काय म्हणतोयस? बस एकदम. रिया, मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. हा बोल ना, काय बोलायचंय? मला तू खूप आवडतो. काय? हो, मला तू खूप आवडतोस. अरे काय बोलतोयस, हे शक्य नाही. अरे पण का? माझ्यात काय कमी आहे? माझ्याकडे कार आहे, स्वतःचे घर आहे, तरी सुद्धा तुला आवडत नाही. अरे नुसती श्रीमंती असून उपयोग नाही ना. बाय द वे, मला एक दुसरा कोणीतरी आवडतो आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. असं आहे तरी कोण? काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बरंच काही आहे आणि तो तुझ्यापेक्षाही जास्त श्रीमंत आहे. पैशाने नाही, मनाने. हा बघ. हा हा मुलगा आवडतो तुला? हाय रिया, तू कशी? रस्ता विसरलीस का? अरे नाही, माझं तुझ्याकडेच काम आहे. ये ना आते. बस. हा. आज तू अचानक कशी इकडे? अरे माझं काम होतं तुझ्याकडे, म्हणून आली आहे मी. बोल ना, काही सिरियस होतं का? नाही रे, सिरियस नाही, नॉर्मलच आहे. ओके ठीक आहे. बाय द वे, तुझं कॉलेज कसं चाललंय? कॉलेज मस्त चालू आहे. लेक्चर प्रॅक्टिकल बस, बाकी हा, काहीच आणि नाही. ते कॅम्पस इंटरव्ह्यूचं काय झालं? हा, कॅम्पस इंटरव्ह्यू ना झालेत रे, 2 राऊंड झालेत. आता तिसऱ्या राऊंडला माहित नाही काय होतं. ओके. पण तू दुसरीकडे पण ट्राय करत जा. हा, ट्राय करायचंय, बघू आता. मला असं वाटतं एक्झाम झाल्यानंतरच ट्राय करते. हा, ते पण बेस्ट. बाकी घरात कोणी दिसत नाहीये हा, रे. ते सगळे फॅमिली मेंबर बाहेर गेले ओके. आणि ऍक्च्युली मम्मी पण बाहेर गेले. ती शॉपिंगला मार्केटमध्ये 1 तासाने येईल. अच्छा, म्हणजे तास हो, लागेलच 1 का? तास लागेल. अगं तू एवढी शांत काय? तू काहीतरी बोलणार होतीस. हो, मला ऍक्च्युली तुला एक विचारायचं होतं, पण तुला ते कितपत आवडेल नाही सांगता येत रे. कदाचित तुला रागही येऊ शकतो. नाही राग येणार, बोल ना. नक्की तुला राग नाही ना येणार? हो, नाही येणार, बोल. मला ना तुला विचारायचं होतं, तू लग्न करशील का माझ्याशी? काय काय बोलतेस तू हे? अरे हो, तू मला खूप आवडतोस. पण असं काय बघितलंस तू माझ्यामध्ये? कारण आजपर्यंत जितक्या मुली मी पाहिल्या त्यांनी सगळ्यांनी मला नकारच दिलाय. का का नकार दिला त्यांनी तुला? माझ्या तब्येतीमुळे मुलींना टॉल, डार्क, हँडसम मुलंच आवडतात. मी त्या टिपिकल मुलींसारखी नाहीये ज्यांना लुक्स मॅटर करतात. मला तर काही समजतच नाही काय बघू. अरे मी जे तुझ्यात पाहिलंय ना, ते कदाचित त्या बाकीच्या मुलींनी नसेल पाहिलं, म्हणून त्यांनी तुला नाकारलं असेल. अगं पण असं काय बघितलंस माझ्यात? अरे तुला आठवतंय का, एकदा तू एका गरीब अपंगाला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत केलेलीस, त्याला खायला दिलंस, ते मी आमच्या बाल्कनी मधून पाहिलेलं. आणि नंतर एकदा कॉलेज बस स्टॉपच्या सिग्नल जवळ अनाथ मुलांना बिस्किटे दिलीस, त्यांच्याशी आपुलकीने बोललास, वागलास.
अरे, असे अनेक किस्से आहेत ज्यातून तुझा चांगुलपणा दिसून येतो. अगं हो, पण तुझे घरचे काय बोलतील? ते तू माझ्यावर सोड, पण तू तयार आहेस ना? हो, मी तयार आहे, पण तू पुन्हा एकदा विचार कर. माझा विचार पक्का झालाय. जर तुझं हो असेल तर तू उद्या घरीच ये. ठीक आहे, मी येतो उद्या घरी. अरे दादा तू दादा मला माफ कर मला सॉरी माझं नाव नको सांगू शाळेला दादा मला माफ कर. अरे मी नाव सांगायला आलो, मला तुझ्या ताईने बोलवलं. अरे ताई कुठे आहे? तिला बोलव, तिनेच बोलवलं मला. ताई तुला भेटायला कोणीतरी आलंय बाहेर. मला मला भेटायला आलो. कोण आलं रे? नाही म्हणलं थांबच. अरे आलास, बस ना. आई, काय ग? आई जरा बाहेर ये ना. काय ग? काय झालं? आई, हा जय. आई, हा ना मला खूप आवडतो. मला ना याच्याशी लग्न करायचंय. अगं तुला वेळ वगैरे लागलं नाही ना? तो कुठे तू कुठे? अगं आई, पण ऐक तर तू. अगं पण त्याची तब्येत आणि तुझी. अगं आई, सगळं दिसण्यावरच असतं का ग? समोरच्या माणसाचं मन, विचार, त्याचं वागणं, बोलणं हे काहीच महत्वाचे नसतात का? अगं त्याच्यापेक्षा सुंदर आणि श्रीमंत मुलगा शोधू आम्ही तुझ्यासाठी. अगं आई, समजा एखादा मुलगा दिसायला खूप हिरो असेल, श्रीमंतही भरपूर असेल, पण जर त्याची वर्तणूक खराब असेल तर तू त्याच्या लाईफ पार्टनरला खुश ठेवू शकेल का ग? ठीक आहे, आता तू ठरवलंच आहे तर मग कर लग्न तिच्याशी. लग्न ये ताई आता तुझं लग्न होणार मला नवीन कपडे पाहिजेत. हो हो, मी तुला ना खूप छान छान नवीन कपडे घेईन हा. मला जिजूंना भेटायचंय मी त्यांना भेट. ओके. जिजू हा बोल ना. मला माफ करा कारण की मी तुम्हाला काहीही चिडवायचो. अरे इट्स ओके रे. आजपासून मी तुम्हालाच काय कुणालाही चिडवणार नाही. गुड गुड. ते जाऊ दे, मला सांग काय झालं? ते तुम्हाला ताईच सांगू शकते. काय रे, कुठे गेला मी होतास? जिजूंना सॉरी बोलायला गेले. का रे? कारण की मी त्यांना आधी काहीही चिडवायचो. गुड